जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 40. नरहरीचा कुष्ठरोग गेला. शिवभक्त शबर कथा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्री गुरु गाणगापुरात असताना एक मोठी अद्भुत घटना घडली. वाळलेल्या लाकडाचा वृक्ष झाला. ती कथा मी तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक. एकदा नरहरी नावाचा एक ब्राह्मण गाणगापुरास श्री गुरूंकडे आला. त्याच्या सगळ्या शरीराला कुष्ठरोग झाला होता. तो श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, तुम्ही भक्तवत्सल परमपुरुष आहात. तुमची कीर्ती ऐकून मी तुम्हाला शरण आलो आहे. माझा उद्धार करा. स्वामी, मी मनुष्य म्हणून जन्मास आलो, पण दगडासारखे जीवन जगतो आहे. मला भयंकर असा कुष्ठरोग झाला आहे. सगळ्या लोकांनी मला वाळीत टाकले. मी यजुर्वेदाचे अध्ययन केले आहे, परंतु भोजनासाठी मला ब्राह्मण म्हणून कोणीही बोलावत नाहीत. सगळ्या नातलगांनी मला हाकलून लावले आहे. सकाळच्या वेळी कोणीही माझे तोंडसुद्धा पाहत नाही. त्यामुळे मला आता जगण्याचा कंटाळा आला आहे. गतजन्मी मी अनेक पातके केली असणार, त्यामुळेच मला हा कर्मभोग भोगावा लागतो आहे. मी आजपर्यंत अनेक व्रते तीर्थे केली, सर्व देवदेवतांची पूजा केली, पण माझा रोग काही बरा झाला नाही. आता आपल्या चरणांशी मी आलो आहे. तुम्ही जर माझ्यावर कृपा केली नाही तर मी प्राणत्याग करीन. असे बोलून त्याने श्री गुरूंचे स्तवन केले. त्याचे ते दुःखपूर्ण बोलणे ऐकून श्री गुरूंना त्याची दया आली. श्री गुरु त्याला म्हणाले, तुझ्या पूर्वजन्मातील पापांमुळे तुला हा रोग झाला आहे. मी तुला आता एक उपाय सांगतो. विश्वासाने त्याचे आचरण कर, म्हणजे तुझे पाप नाहीसे होईल व तू रोगमुक्त होशील. मग श्री गुरूंनी त्याला औदुंबराचे एक वाळलेले लाकूड दिले व सांगितले, हे लाकूड घेऊन तू भीमा अमरजा संगमावर जा. भीमा नदीच्या पूर्व तीरावर हे लाव. संगमात रोज स्नान कर व या लाकडाला रोज 3 वेळा पाणी घाल. अश्वस्थाची पूजा करीत जा. ज्या दिवशी या लाकडाला पालवी फुटेल त्या दिवशी तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल, तुझे शरीर शुद्ध होईल. असे सांगून श्री गुरूंनी नरहरीला निरोप दिला. श्री गुरूंच्या या बोलण्याने नरहरीला आनंद झाला. त्यांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून तो ते औदुंबराचे लाकूड घेऊन संगमावर गेला.
त्याने ते लाकूड संगमेश्वराच्या समोर रोवले. मग त्याने श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे संगमात स्नान केले, अश्वस्थाची पूजा केली व कलशांनी पाणी आणून त्या लाकडाला स्नान घातले. हे सगळे तो पूर्ण श्रद्धेने त्रिकाल करीत होता. तो काहीही खात पीत नव्हता. रोजच्या रोज तो त्या लाकडाला पाणी घालीत असे. तेथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हे समजले. तेव्हा ते नरहरीची थट्टा करू लागले. अरे, तू वेडा आहेस की काय? अरे वेड्या, वाळक्या लाकडाला कधीतरी पालवी फुटेल का? असे कधी झाले आहे का? कोणी पाहिले आहे का? तुझे पाप नाहीसे होत नाही म्हणून श्री गुरूंनी तुला हा व्यर्थ उद्योग सांगितला आहे. श्री गुरूंनी तुझी गंमत केली आहे, हे तुला कसे समजत नाही? त्यावर नरहरी म्हणाला, श्री गुरूंच्या वचनावर माझी पूर्ण दृढ श्रद्धा आहे. ते बोलतात तसेच घडते. त्यामुळे या लाकडाला पालवी फुटेपर्यंत मी ही सेवा करीत राहणार आहे. असे 7 दिवस लोटले. श्री गुरूंच्या शिष्यांनी त्यांना नरहरीची सगळी हकीकत सांगितली. लोक नरहरीला काय म्हणाले, नरहरीने त्यांना काय उत्तर दिले, हे सर्व त्यांनी श्री गुरूंना सांगितले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, अरे, जसा भाव तसे फळ. भक्तीने, श्रद्धेने, निष्ठापूर्वक केलेले, निर्धारपूर्वक केलेले कार्य कधीही फुकट जात नाही. श्रद्धेत प्रचंड सामर्थ्य असते. श्रद्धेच्या बळावर अलौकिक कार्य घडू शकते. याविषयी एक प्राचीन कथा मी तुम्हाला सांगतो. ही कथा स्कंद महापुराणात आली आहे. नैमिषारण्यात यज्ञसत्र सुरू होते. त्यावेळी सूत सर्व ऋषींना अनेक कथा सांगून ज्ञानदानाचे कार्य करीत असत. एके दिवशी गुरुभक्ती या विषयावर सूत बोलत होते. सूत म्हणाले, दुर्धर असा हा संसार सागर तरुण जाण्यास गुरुभक्ती हा एकच सुलभ उपाय आहे. आपली श्री गुरुवचनावर दृढ श्रद्धा हवी. दृढ श्रद्धेने गुरुभक्ती केली असता अप्राप्य, असाध्य असे काहीच नसते. गुरुला सामान्य मनुष्य समजू नये. गुरु साक्षात परब्रह्म परमेश्वर असतात. म्हणून त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागावे. जे आपल्या गुरूंची सेवा करतात त्यांच्यावर शंकर प्रसन्न होतात. कारण गुरु हा शिवस्वरूप आहे. मंत्र, तीर्थ, द्विज, देव, ज्योतिषी, औषध व गुरु यांच्यावर ज्याची जशी श्रद्धा असते तसे फळ त्याला मिळते. याची साक्ष पटविण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो. ती श्रवण करा, म्हणजे अश्रद्धा दूर होईल. पूर्वी पांचाल देशात सिंहकेतू नावाचा एक राजा होता. त्याच्या पुत्राचे नाव धनंजय. आपल्या एका शबर सेवकाला घेऊन हा राजपुत्र वनात शिकारीला गेला. श्वापदांच्या मागे धावताना तो खूप दमला. म्हणून तो एका विश्रांतीसाठी एका ठिकाणी थांबला. त्याला खूप तहान लागली होती. त्याने शबर सेवकाला पाणी आणण्यासाठी पाठविले. तो शबर पाणी शोधण्यासाठी वनात फिरत असता त्याला एक जीर्ण मोडके तोडके मंदिर दिसले. तो त्या मंदिराजवळ गेला. त्या मंदिराच्या चबुतऱ्यावर त्याला एक शिवलिंग दिसले. ते शिवलिंग अत्यंत साधे व सूक्ष्म होते. ते शिवलिंग म्हणजे
परमभाग्य असे त्या शबराला वाटले. कर्माने प्रेरित झालेल्या त्या शबराने ते शिवलिंग उचलले व राजपुत्राला दाखविले. युवराज, हे पहा शिवलिंग, किती सुंदर आहे, हे मला इथेच मिळाले, असे तो शबर म्हणाला असता राजपुत्र हसून म्हणाला, अरे, हे भग्न झालेले शिवलिंग घेऊन तू काय करणार आहेस? त्यावर शबर म्हणाला, मी याची आदरपूर्वक पूजा करीन. आपण मला पूजाविधी सांगा. मला मंत्र तंत्र काही येत नाही, तरीसुद्धा मी याची भक्तिभावाने पूजा केली तर भगवान शंकर प्रसन्न होतील. शबराचा तो भोळा भाव पाहून राजपुत्राला हसू आले. मग तो म्हणाला, ठीक आहे, शुद्ध आसनावर या शिवलिंगाची स्थापना कर. संकल्पपूर्वक शुद्ध जलाने अभिषेक कर. गंध, अक्षता, वनपत्रे, फुले, धूप, दीप इत्यादींनी पूजा कर. रोज स्मशानातून चिताभस्म आणून या शिवलिंगाला त्याचे लेपन कर. घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून पत्नीसह भक्षण कर. त्या शबराने घरी परत आल्यावर ते शिवलिंग आपल्या पत्नीला दाखविले. तो तिला म्हणाला, भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न आहेत, म्हणूनच हे शिवलिंग मला सापडले. आता गुरु उपदेशानुसार त्याची आपण पूजा करूया. त्याच्या पत्नीने मोठ्या आनंदाने ते मान्य केले. मग एका शुभ मुहूर्तावर त्या शबराने त्या शिवलिंगाची स्थापना केली. मग राजपुत्राने सांगितल्याप्रमाणे दररोज त्या शिवलिंगाची पूजा सुरू केली. तो दररोज स्मशानात जाऊन चिताभस्म आणीत असे. पण एके दिवशी त्याला स्मशानात चिताभस्म मिळाले नाही. त्याने आजूबाजूच्या गावात शोधाशोध केली, पण चिताभस्म मिळाले नाही. शेवटी तो निराशेने पत्नीला म्हणाला, प्रिये, चिताभस्म मिळत नाही. आता काय करू? आज माझ्या शिवपूजनात विघ्न निर्माण झाले. पूजेशिवाय मी क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकणार नाही. चिताभस्म नाही तर पूजा कशी करणार? गुरूंनी सांगितल्याप्रमाणेच पूजन झाले पाहिजे, नाहीतर ते व्यर्थ ठरणार. आपल्या पतीची ही व्याकुळता पाहून शबरपत्नी म्हणाली, घाबरू नका, चिंता करू नका, मी उपाय सांगते. आपले हे घर जुनाट झाले आहे. मी स्वतःला या घरात कोंडून घेते. मग तुम्ही घराला आग लावा, मग आपल्याला चिताभस्म मिळेल. शबर म्हणाला, हे तू काय बोलतेस? मानवी शरीर धर्मार्थ काम मोक्षासाठी श्रेष्ठ साधन आहे. मग तुझ्या या सुखोचित शरीराचा त्याग का बरे करतेस? मी तुझा घात कसा करू? मला श्रीहत्येचे पाप लागेल. शंकरही प्रसन्न होणार नाहीत. शबरपत्नी म्हणाली, दुसऱ्यांच्या हितासाठी आपल्या प्राणांचा त्याग करणे यातच जीवनाची सफलता आहे. मग भगवान सदाशिवासाठी प्राणत्याग करावा लागला तर त्यात वाईट ते काय? शिवाय या देहाचा कधीतरी नाश होणारच. तो सत्कार्यासाठी उपयोगी पडला तर त्यात मला आनंदच आहे. माझे प्राण गेले तरी चालतील, पण शिवपूजनात खंड पडू देऊ नका. आपल्या पत्नीचे हे विचार ऐकून शबराने शेवटी तिला संमती दिली. मग शबरपत्नी स्नानादी करून
शिवस्मरण करीत बसली. शबराने घराला आग लावली. त्याला चिताभस्म मिळाले. त्याने चिताभस्माने शिवपूजा पूर्ण केली. पूजा संपल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी त्याने नित्याप्रमाणे आपल्या पत्नीला हाक मारली. हाक मारताच त्याची पत्नी पुढे आली व जळालेले घर होते तसे झाले हे पाहून शबर आश्चर्यचकित झाला. आपली जळून गेलेली पत्नी परत कशी आली? आपण स्वप्न तर पाहत नाही ना, असे त्याला वाटले. त्याने आपल्या पत्नीला विचारले, तू तर जळून भस्म झाली होतीस, मग येथे परत कशी आलीस? आणि घर होते तसे कसे झाले? शबरपत्नी म्हणाली, घराला आग लागल्यानंतर मला काहीच आठवत नाही. मी झोपेत होते. तुम्ही हाक मारलीत तेव्हा मी प्रसादासाठी इथे आले. आपले हे घर मुळीच जळालेले नाही. अशा प्रकारे दोघांचा संवाद चालू असताना भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले. शबराने पत्नीसह त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, धन्य आहे तुमची भक्ती. तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला राजपद मिळेल. इहलोकातील सर्व सुखे ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होईल. शेवटी तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल. ही कथा सांगून श्री गुरु म्हणाले, सर्व पुण्यकर्मात श्रद्धा पाहिजे. शबराला केवळ श्रद्धेमुळेच उत्तम गती प्राप्त झाली. म्हणून श्रद्धा महत्त्वाची. श्रद्धा नसेल तर बाकी सर्व खटाटोप व्यर्थ आहे. जसा भाव तसे फळ. भक्तीने श्रद्धेने केलेले कार्य कधीही फुकट जात नाही. मग एके दिवशी श्री गुरु नरहरीला पाहण्यासाठी संगमावर गेले. नरहरीचे औदुंबराच्या लाकडाला पाणी घालणे चालूच होते. नरहराची ती भक्ती पाहून श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ त्या लाकडावर शिंपडले आणि त्याच क्षणी त्या लाकडाला पालवी फुटली आणि नरहरीचा रोग नाहीसा झाला. त्याचे शरीर तेजस्वी झाले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. तो त्यांची इंदुकोटी तेज इत्यादी श्लोकांनी स्तुती करू लागला. श्री गुरूंनी नरहरीला आपल्या मठात नेले. त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला म्हणून त्याने मोठे अन्नदान केले. नरहरीला श्री गुरूंनी आशीर्वाद दिला, तुला कन्या, पुत्र, धन, गोधन सर्व काही लाभेल. तुझी वंशवृद्धी होईल. आजपासून तू योगेश्वर म्हणून ओळखला जाशील. आमच्या सर्व शिष्यात तू थोर ठरशील. आता तू कसलीही चिंता करू नकोस. आता तू तुझ्या बायका मुलांना घेऊन ये. सर्वजण आमच्या येथेच राहा. तुम्हाला 3 पुत्र होतील. त्यातील एक योगी नावाने प्रसिद्ध होईल. तोही आमची सेवा करील. असा आशीर्वाद देऊन श्री गुरूंनी नरहरीला विद्या सरस्वती मंत्र दिला. श्री गुरूंच्या आदेशानुसार नरहरी आपल्या बायका मुलांसह गाणगापुरात श्री गुरूंच्या सेवेत आनंदाने राहू लागला. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील नरहरीचा कुष्ठरोग गेला
शिवभक्त शबरकथा नावाचा अध्याय 40 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात संस्कृतातील जी गुरुस्तुती दिली आहे त्यात व्याकरणदृष्ट्या दोष आहेत. हे संस्कृत तज्ज्ञ वाचकांच्या लक्षात येईलच. पण भक्तिमार्गात व्याकरणातील बिनचूक शब्दरूपापेक्षा भगवंताच्या रूपाचे बिनचूक व सद्भावनेने ध्यान घडले तरच उपयोग. देव भक्तांचा पक्षपाती असतो. त्यांच्या स्तोत्रातील शब्दरचनेपेक्षा त्याला भक्तांच्या अंतरीचा भाव जास्त महत्त्वाचा वाटतो. वाडी, गाणगापूर वगैरे क्षेत्रात हे महास्तोत्र पालखीच्या प्रदक्षिणेच्या वेळेस म्हणत असतात. अशी भाविकांनी केलेली वेडी वाकडी स्तुती भगवंताला प्रियच असते. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा वगैरे उक्ती विदितच आहे. दुसरे असे की गुरुची भक्ती परमेश्वराला स्वतःच्या भक्तीपेक्षाही जास्त आवडते आणि गुरूंची आज्ञा पाळताना पूर्ण श्रद्धा व दृढ निश्चय यासह ती पाळावी. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं असे तुकारामांनी म्हटलेले आहे. या अध्यायात 44वी ओवी अशी आहे. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पहावा अंत. गुरुत्रयमूर्ती मनी ध्यात सेवा करणे भक्तिभावे. ओतप्रोत भरलेली जगाच्या कल्याणार्थ सरणारी आणि समयम काली संदर्भ धरून म्हटले आहे. हे लक्षात घेतले नाही तर मुख्य मार्गाचे अनुसरण न करता अंधानुकरण करण्याचा धोका आहे. दत्तात्रेयांनी केलेले 24 गुरु श्रीमद भागवत 11 स्कंधात दिले आहेत. प्रत्येक वस्तूपासून व प्राण्यापासून दत्तात्रेयांनी कोणता धडा घेतला हे त्यात दिलेले आहे. तेथेही आपणाला दिसून येईल की जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. अशी सारग्राही वृत्ती साधकांच्या अंगी असली की त्याचे साधन व त्याला विवेकाची जोड मिळून ते फलदायी होते. गुरुसेवा म्हणजे त्याने केलेला उपदेश पाळणे एवढेच नसून ज्या ज्या मार्गाने गुरुच्या जगत उद्धाराच्या कार्यास मदत होईल त्या त्या मार्गाने ती करणे हे होय. हा विवेक सगुण एकांतिक व्यक्तिपूजक शिष्यांना अवघड जातील. रामचंद्रांच्या केवळ पादुका प्रतीकरूपाने जवळ बाळगून रामाची आज्ञा पालन करावयाची म्हणून 14 वर्ष रामविरहामध्ये यतीप्रमाणे अनन्य राहिलेल्या भरताचा विवेक व गुरुसेवेचा मार्ग साधकांनी लक्षात ठेवावा. सदोदित गुरु या व्यक्तीच्या सानिध्यात राहण्याची गरज प्रगत साधकांना नसते. ते गुरुकार्यातील आपला वाटा कोठेही असले तरीही तन्मयतेने उचलतात. सेवाधर्म परमगहनो योगी नाम मध्यगमयः असे म्हटलेले आहे. तसेच कर्मणो गहना गतिहा असेही म्हटले आहे. अर्थात सेवा म्हणून जे कर्म करावयाचे ते गहन तर असतेच, पण म्हणून गुरूंच्या आदेशाप्रमाणे आपली वैयक्तिक आवडनिवड बाजूला ठेवून वागावे लागते.
या अध्यायातील शबराची पूर्ण श्रद्धा पाहावी. राजपुत्र धनंजय मोठा अधिकारी, शिवभक्त असल्याचा उल्लेख कथेत नाही, पण शबराचा त्याच्या स्वामी सेवेशी संबंध होता. त्याने तंतोतंतपणे शिवभक्ती केली. भक्तिमार्गात प्रिय असलेली तरुण सुंदर पत्नी केवळ चिताभस्म हवे म्हणून त्याने दहन करायला तयार होते. स्वार्थाचा विचारच मुळी शबर आणि शबरपत्नी यांना शिवलेला नव्हता. एका शब्दासाठी प्राणार्पण करण्याची शबरपत्नीची तयारी आणि संसाराचा व प्रिय पत्नीचा मोह सोडायला शबर तयारही, असे त्या दोघांचे प्रेमभाव, भक्ती व शिवलिंगावर, महादेव सदाशिवावर असलेली दृढ निश्चय भक्ती ही आपल्याला या कथेत पाहावयास मिळाली. थोडक्यात काय तर आत्मसमर्पणाशिवाय परमेश्वर प्रसन्न होत नाही. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.